लातूरच्या अहमदपूरमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी। ओमराजेंच्या कासार शिरसी येथील जनता दरबारामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी केली। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची हिंगोलीत बैठक। कळमनुरी आणि हिंगोली या शिवसेनेच्या हक्काच्या जागा। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। अमोल मिटकरींची काझीखेड शाळेला भेट। याच शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार यानं 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली होती। प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मिटकरींची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्या खासगी शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य तपासणी होणार। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाचा निर्णय। बदलापूर घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीचा बुलढाण्यात रास्ता रोको। 1 तास रास्ता रोको करत आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी। बदलापूर घटनेचा शिवसेना ठाकरे गटाकडून वर्ध्यात घोषणाबाजी करत निषेध। आरोपीला कठोर शिक्षा करण्यासह गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी। लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांऐवजी महिलांना सुरक्षा द्यावी अशा घोषणा। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये ठाकरे गटाची जोरदार निदर्शनं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन। पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। कोलकातामधील घटनेविरुद्ध चंद्रपूरमध्ये निषेध मोर्चा। इंडियन मेडिकल असोसिएशन सोबत वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित सगळ्या घटनांच्या निषेध मोर्चामध्ये सहभागी। मनमाडमध्ये सर्वपक्षीय भीमसैनिक आक्रमक। अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर निर्णय रद्द करण्याची मागणी। अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलियर लावण्याबाबतचा कोर्टाचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी बहुजन समाज पक्षाचं हिंगोलीमध्ये आंदोलन। नाशिकच्या दिंडोरीमधील पेसा नोकर भरतीबाबत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलकांचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील ढंगारपूर गावामध्ये पावसाचं थैमान। अवघ्या काही तासातच 72 मिलीमीटर पावसाची नोंद। शेतीचं मोठं नुकसान। उभी पिकं आडवी झाली। तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। जालन्यातील नाव्हा रोडवरती 2 बसवर अज्ञातांकडून दगडफेक। नाव्हा इथं बस थांबा करण्याची मागणी होती। बस थांबत नसल्यानं दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती। बीडमध्ये 1 लाखांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात। अवैधरित्या केलेलं उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी पैशांची मागणी केली होती। नाशिक शहरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या। वैयक्तिक रागातून प्रेयसीनं हत्येची सुपारी दिल्याची माहिती। मुख्य आरोपी भावना कदमसह 3घांना अटक। बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये विद्युत खांबाचा शॉक लागून 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू। दोषी महावितरणच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा, नातेवाईकांची मागणी। कालव्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावच्या चूलबंद जलाशयाजवळची घटना। तोल जाऊन जलाशयात पडल्याची माहिती। नाशिकमध्ये सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या। मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। पत्नीसह सासरच्यांवर आणि मैत्रिणीवर गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।